हे काय सुरसुर चालवलंय? कोण सुरसुर करतोय? ही प्रेमाची सर्दी आहे. त्या दिवशी मी नदीत बुडालो ना, तेव्हापासून जी सर्दी झाली ती अजून जातच नाही. आपल्या प्रेमाची आठवण म्हणून अजून नाकात आहे. ही बघ. ठीक आहे. ही कसली आली आठवण? ही बघ आपल्या प्रेमाची चिरंतन निशाणी. हे असले कसे फोटो? काय, माझा एक चावट डॉक्टर मित्र आहे, त्याने त्या दिवशी चोरून हे फोटो काढले. बरं झालं त्याने मला हे दिले, आपल्या विरहात उपयोगी पडतील. विरह? हो, इथलं काम संपल्यावर मी मुंबईला जाणार आहे. का? का म्हणजे? अगं तुला मी सांगितलं नाही माझा मुंबईला पण दवाखाना आहे म्हणून. अहो पण तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमचा दवाखाना चालत नाही म्हणून तुम्ही इथे कुटुंब नियोजनाची कामं करण्यासाठी आलाय. मग आतापर्यंत मी 998 ऑपरेशन केली आहेत. 1000 सुद्धा कराल. पण तुला रुसायला काय झालं? रुसू नको तर काय करू? तुम्ही उद्या मुंबईला जाणं म्हणता. तसं पाहिलं तर माझा पाय निघत नाही ग, पण कर्तव्य आहे ना. कर्तव्य? प्रेम केलं, लग्नाच्या कर्तव्याचं काय? ते काय नाही. जाण्याआधी तुम्ही माझ्या वडिलांना भेटा आणि त्यांना ठणकावून सांगा की माझं तुमच्या मुलीवरती प्रेम आहे. कन्यादान कधी करता सांगा. आणि त्यांनी नकार दिला तर? तर तुम्ही डॅशिंग दाखवा, मला पळवून द्या आणि लग्न करा. तुला पळवून देऊ? असं काय करता? पृथ्वीराजांना नाही का संयुक्ताला पळवून दिलं, तसं तुम्ही पण मला पळवून द्या आणि मग लग्न करा. आणि मग पृथ्वीराजाची गोष्ट वेगळी होती. शिवाय संयुक्तेचा बाप का तुझ्या बाबासारखा खडू नव्हता. शिवाय पृथ्वीराजाजवळ घोडा होता, माझ्याजवळ घोडा कुठे? आणि बायका पळवणार अशी जर माझी ख्याती झाली तर माझ्या दवाखान्यात एकही लेडी पेशंट येणार नाही. माझं प्रेस्टीज जाईल, जगण्यात काय अर्थच उरणार नाही. सांगेल माझी आई काय म्हणेल, लोक काय म्हणतील? शी म्हणतील. शी कसं काय म्हणतील? अमृताची थाळी तुमच्या समोर ठेवली तरी तुम्हाला राईस प्लेटची चिंता. अगं थांब. अगं मी याला जातो मुंबईला आणि काहीतरी योजना आखतो. तुमची पंचवार्षिक योजना होईपर्यंत मी काय करू? आई वडील सांगतील त्या मुलाशी लग्न करू? बोला. तसं झालं तर मग मी जीव देईन. जीव द्यायला सुद्धा हिंमत लागते मिस्टर डरपोक. रतन 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 हे बघ मी काय म्हणतो. चक मारले आणि तुमच्यावरती प्रेम केलं, विसरून जाते प्रेम प्लीज. आणि यापुढे मला कधी भेटण्याचा प्रयत्न करू नका. आणि चुकून भेटलात तर मी ओळखही देणार नाही, समजलं? नाही रतन, मी काय म्हणतो रतन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे बापा मुंबईला माझ्यासाठी स्थळ बघण्यासाठी गेले. कसली पैज म्हणालास रे? अरे टीना म्हणते आपल्यापैकी कुणी बाईचं लुगडं नेसून दाखवेल का? लुगड? मग आम्ही मुली कशा बिंदास असतो, पोरांचे कपडे पण घालतो. अशी जिगर तुमच्या पोरांमध्ये आहे का? तुमच्यापैकी कोणी साडी नेसून दाखवेल का? दाखवा दाखवा. पैज 500ची. आपण नको, आपण लुगडं नेसायचं? शी ईशा, आपण नको. मग खाल्लं सिर्फ लुगड़ा नेसने का. अभी तक ये मर्द जिंदा है. अबे वो चिमण लांबा, कितना इनाम रखा है रे लड़कियों ने हमारे ऊपर? पूरा 500 रुपया. सिर्फ 500 रुपया और लुगड़ा निकालो 50 रुपया एडवांस. निकालो. ये ला 50. लुगड़ा कब है? लुगड़ा कब है? लुगड़ा कहाँ है? लुगड़ा पैसा आपली आणि बुरदंड त्या बिचारा गरीबाला कशाला?
गोपिकाबाई तुम्हाला काय वाटलं आता असाच जातो दुर्गा अक्काकडे आणि लक्षात ठेव पुन्हा जर आमच्या बंगल्याच्या आवारात दिसलीस तर याद राखून ठेव आम्ही तुझ्या अंगावर कुत्रा सोडू मग तो तुझे कपडे फाडील सॉलिसिटर मॅडम हलकट आहे मेला येस काय दात काय विचारताय नो मॅडम आराम कर अहो पण चल चालते हो इथून असल्या सेल्स गर्ल आम्ही खूप पाहिलेत सेल्स गर्ल म्हणून बंगल्यात शिरायचं आणि मग चोरी करायची चोरटी मेली दुसरं येते काय हे पहा तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर घेऊ नका पण उगाच चोर चोर काय म्हणता चालते हो इथून आधी घरी बसलो तरी अब्रुदार आहोत हो, हो. कष्ट करून जगतो आम्ही उभी काय राहिलीस चालायला कधी राहिली आपली उभी अरे रे अरे रे माणसं इतकी जनावरच गेली उगी उगी कुठं आहात तुम्ही रडू नका रडू नका बघा एका स्त्रीचं दुःख तुम्ही स्त्री म्हणून जाणलं पण त्या आतल्या बाईला नाही हो बघलं चालायचंच बायका बायका फरक असतो आतली बाई आहे ना ती माझी बहीण हो दक्षिण आफ्रिकेत जन्म झाला तिचा तुकून पांढरी झाली म्हणून इंडिया पकडली तिला अगं बाई तुम्ही काय विकायला आला होता उदबत्त्या उदबत्त्या घेणार का काही उदबत्त्या अहो सकाळपासून काही माल विकला नाही अहो कमीत कमी 30 रुपयाचा माल विकला तरच आम्हाला आश्रमात जेवायला मिळतं घ्या ना तुम्ही आश्रमात राहता हो दीन अबला दुःख विमोचन आश्रमात केवढं मोठं आश्रमाचं नाव बरं जाते काही घेतलं नाही तरी चालेल माझ्या अंगावर वस्कन आला नाही प्रेमानं बोला हेच पुष्कळ झालं मी निघते हो पण तुम्ही असं करा सगळ्या उदबत्त्या ठेवा बघू पिशवी सकट पैसे किती झाले ते सांगा सगळ्या उदबत्त्या या सगळ्या उदबत्त्या अंदाजाने 180 रुपये होतात 180 आलोच हा, आपला आलेच मी अबे टरबूज तुझ्या मारी अय्या सॉलिसिटर मार्किंग लेटर पूजा तुम्ही तू प्रत्यक्ष युवराज तुम्ही मला 200 रुपये पाहिजे 200 रुपये कशाला तुझ्या बापाचं श्राद्ध घालायचं तुला काय करायचंय हे 200 रुपये साडी हे काय पैसे किती ना उरलेले 20 रुपये खरंच आभारी आहे मी तुमची तुमचं नाव कळेल का माझं नाव ना गोपी नाव समजलं अच्छा येते मी पळणारी बाबा यमुना जली अरे काय शोभत का तुला कसला वेश धारण केलायस तू अरे तुला काही लाज लज्जा भीड मर्यादा काही आहे की नाही अरे गोविंदराव गोडांब्यांचा मुलगा तू गोवर्धन गोडांब्यांचा नातू तू एका जांबाज गोडांब्याचा भाऊ मी नवऱ्याला 2 लाखाच्या विम्यासाठी विष घालून तू मारले करून सवरून वर रामा शिवा गोविंदा अरे अरे माझा ऐका रे राम्या काय डोक्याला ताप आहे हा पुढे मागे गोपीला वेडा ठरवण्यासाठी त्याचा आत्ताचा हा स्त्री वेशातला फोटो उपयोगी पडेल त्याला वेडा ठरवलाच पाहिजे होशियार उदबत्तीच्या प्रेमासाठी अरे अरे देवा काय काय चाललंय काय उदबत्त्या घेऊन देवा आमच्या राज्यात कसलं कालचं जन्माला आलंय प्रत्यक्ष अमेरिकेला लाथ युवराज काय चाललाय तमाशा हा काय खर आहे का काय हे येस मॅडम डॉक्टर हाड हाड वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकूया त्याला. तिकडे बघा नमस्ते डॉक्टर हॅलो काय साहेब काय होतं तुम्हाला अहो यांना सौम्य हार्ट अटॅक आहे ओ आता 2 महिने कंप्लीट बेड रेस्ट बाकी तसं चिंता करण्याचं काय कारण नाही, यांची काय तशी विशेष चिंता नाही हो चिंता यांच्या पेशंटची त्यांचं कसं काय होणार घ्या
ओफ. डॉक्टर डॉक्टर हा बोला मिसेस सुकात्मे. पिंटूनी शिट्टी गेली हो. काय? ओफ. सॉरी सॉरी. अहो मी येऊ शकत नाही. प्लीज प्लीज डॉक्टर. अहो दुसऱ्या डॉक्टरांना पाठवतो. माझ्या हाताखाली शिकलेल्या डॉक्टर गायतोंड्यांना पाठवतो. डॉक्टर गायतोंडेने पाठवता. पण ते चांगले आहेत ना. बर लवकर पाठवा. ते वाट बघते. हम्म. ओके डॉक्टर, येते मी. Oh, thanks for visit, डॉक्टर बकुल. माय प्लेजर सर. टेक केअर. हा अच्छा. हा डॉक्टर गायतोंडे. हा? आता माझ्या पेशंटचा टेलिफोन आला होता ना. हा, हा ती केस जरा तुम्ही हँडल करा. मी अहो त्यांच्या मुलांना आज शिट्टी गिळली आहे. असं हो. मागच्या वेळेला गोटी गिळली होती. हा. एनिमा दिला तेव्हा गोटी बाहेर पडली. कुठून सर? अहो एनिमा दिल्यानंतर गोटी जिथून बाहेर पडते तिथूनच पडली. अच्छा अच्छा म्हणजे काय डॉक्टर तुमचा दवाखाना नीट चालत नाही ना. काय करणार, आजकाल कोणी शिट्ट्याच गिळत नाही, सगळेच नुसते आपले अहो मग मी बरा होईपर्यंत मिसेस सुकात्मे या माझ्या पेशंटना नीट हँडल करा. त्यांनी पण शिट्टी गिळली आहे काय? नाही हो त्यांना काहीच झालेलं नाहीये. मग पण त्यांना स्वतःला असं वाटतं की आपल्याला फार मोठा आजार झालेला आहे. आ तुम्ही फक्त होला हो म्हणा आणि धीर द्या. आला कोण आहे रे? कसल्या वस्तू उगाच रस्त्यामध्ये ठेवतात काय समजत नाही, मूर्ख. अरे हा तर माणूस आहे. तू डॉक्टर साहेब हा? तुम्ही अगदी येळेवर आला का बघा. का का? अहो त्या पिंटून लई हैराण केलंय बघा शिट्टी पायी. अरे मग शिट्टी पाय हैराण कशाला व्हायचं? बाजारातून दुसरी नाही का विकत आणायची शिट्टी? डॉक्टर गायतोंडे तुम्हीच ना? कोण गायतोंडे? हा आम्हीच गायतोंडे. डॉक्टर शास्त्रीने तुम्हालाच पाठवले? येस येस येस. व्हेर इज पेशंट? शिट्टी कसली वाजवता? पेशंट कुठे सांगा? मी नाही वाजवली, मग? त्या पिंटूच्या पोटातली शिट्टी वाजते. ओ, डॉक्टर हा? चला लवकर. चला चला. चला डॉक्टर चला चला डॉक्टर. आईला कुठे गेला? आईला कुठे बी घुसते. डॉक्टर इकडे इकडे हा, हा, इकडे इकडे जायचं या 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 डॉक्टर. हा बघा माझा मुलगा. सकाळपासून वाजते ये बघा. ये राजा. सकाळपासून शिट्टी शिट्टी वाजते. वाजते कुठून? हे बा. हो इट्स व्हेरी डेंजरस. आपल्याला काम करायला पाहिजे, याला एक बाटलीभर एरंडेल चहातून द्यायला पाहिजे आणि वर एनिमा द्यायला पाहिजे. म्हणजे शिट्टी सरकत सरकत वाजत गाजत बाहेर गेली. अगं बाई, एनिमा काय पाहिजे? हो बेटा. डॉक्टर याला नको पकडू. अजिबात सोडू नका. माझी फर्स्ट एडची बॉक्स घेऊन ये. त्याच्यात एरंडेल असेल. हा त्या औषधाचा बाकास ते इकडे आणू. हो रे बाबा. त्या परत पिंटू साहेबांना उठून बागसाकडे घेऊन जातो की. तेवढंच कर. सांग चुकार. मूर्ख. गाधडा. चल मेरे. डॉक्टर मी आज जाऊन चहा घेऊन येते. लवकर. किती तोंडातच आहे तुझ्या? अंकल हा? मी त्या शिटी गेलीच नव्हती. मग मात्र मी गोटी खरंच गिळली होती ना, हा? तेव्हा मला शाळेला 2 दिवस सुट्टी मिळाली. हा. आज पण तसेच वाटलं. मग? तुम्ही एरंडेल द्यायचं म्हणालात, मी घाबरलो. डॉक्टर प्लीज तुम्हीच शिटी काढली असं मी मम्मीला सांगेन. बर बर बर. एरंडेल नको तुला, एरंडेल नाही पाहिजे. हा. पण एरंडेल नको. हा ठीक आहे, हरकत नाही. मी मम्मीला सांगेन की मी शिट्टी बाहेर काढली म्हणून. हा? अरे हात धर की. गावावर पडकामातून गेली. आईला किती बाटल्या भरून ठेवल्या. फर्स्ट इयरची बाकास. बजरा जी. त्यातले एरंडेल आणि एनिमा काढ प्रथम. त्याची तर काय गरज नाही. हं? ही बघा शिट्टी. कशी? मम्मी डॉक्टरनी पाठीवरून हात फिरवला हं? आणि शिटी एकदम तोंडातनच बाहेर पडली. काय सांगतोस? गळा शपथ मम्मी. हं? हो की नाही डॉक्टर अंकल? खरंच डॉक्टर अगदी तुम्ही धन्वंतरी नाही, आहात. नाही. साक्षात अश्विनी कुमार नाही नाही, आहात मी हो. बघाराम. बघा असू दे असू दे. चला चला बसा. हा. घोटभर चला. चहा घ्या. हा या या बसा. बस. मम्मी हं? मी खेळायला जाऊ? शाळेला सुट्टी. जा जा. अरे चोरट चिमणे चिमणी. डॉक्टरांसाठी चहा आण लवकर. चहा कशाला हा, वगैरे? आणि बजरा माझे ते एक्सरे आणि इतर रिपोर्ट्स घेऊन ये. आणतो. तसं तुम्हाला काय होतं मी सुखात मे? एक का कंप्लेंट आहे म्हणून सांगू. हा? धावपळ हा? दगदग हा? जरा सहन होत नाही. असं? छातीत कळा येतात. हा? कधी बीपी एकदम लो तर कधी एकदम हाय. आई साहेब एक्सरेचे फोटो आणलेत. देते डॉक्टरांना. बजरंग. मला वाटतं 2-4 मोठाले रोग मला नक्कीच झाले असतील. हं?
डॉक्टर शास्त्री आणि इतर डॉक्टर खोटच सांगतात की मला काय झालं नाही म्हणून. काय धड्या, हे रतनचे फोटो इथं कशाला आणले? डॉक्टर, ही माझी धाकटी बहीण रतन. इथे हिच्या लग्नाचं ठरतंय म्हणून बाबांनीच तिचे फोटो पाठवलेत. डॉक्टर, विसरून जा आपलं प्रेम, विसरून जा आपलं प्रेम, पुन्हा कधीही भेटू नका. डॉक्टर, तुम्ही बोलत का नाही? गप्प का? बोला ना, माझे एक्सरे वगैरे ठीक आहेत ना? बोला ना. डॉक्टर, बोलत का नाही? माझे एक्सरे तसं काय आढळलं का? डॉक्टर, बोला ना डॉक्टर, खरं सांगा, तुम्हाला तसं काही समजलंय का? जे समजू नये तेच समजलं. म्हणजे पण माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं वाटतं का तुम्हाला? जीवन मरणाचा प्रश्न. हा? टीबी, हा? टू बी और नॉट टू बी. टीबी? और नॉट टू बी. नाही 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 नाही. हॅमलेट सारखा प्रश्न पडलाय. जगावं की मरावं? जगावं की मरावं? की मरावं की जगावं की दोन्ही करावं? डॉक्टर, तुम्ही काय बोलता काहीच समजत नाही मला. आता जगणं केवळ अशक्य. आता डोळ्यासमोर फक्त मृत्यू दिसतोय. टीबी, हार्ट अटॅक की ब्लड कॅन्सर. आता जगणं केवळ अशक्य. आता आयुष्य किती उरलंय? 4 महिने, 2 महिने. माफ करा, चुकी झाली. अशक्य. हे तुकडे जोडणे जसं अशक्य तसेच माझ्या हृदयाचे तुकडे. सॉरी हा रमाबाई, माझा बॅलन्स गेला. माझ्यामुळे तुम्हाला दुःखी व्हावं लागलं. सॉरी हा, सॉरी. डॉक्टर, 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 कितीही भीषण असलं तरी मृत्यूचं एक कटू सत्य मला पचवावंच लागणार. तुम्ही? तुमचा काय संबंध? मी मरणार आहे हे दुसऱ्या कुणाजवळही बोलू नका. नाही नाही. अहो, तुम्ही मरणार? अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मी मरणार असं म्हणालो होतो, तुम्ही नाही. अहो रमाबाई, अहो रमाबाई ऐका माझा. अहो काय नाव तुमचं ते? मिसेस सुखात नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी मरणार असं म्हणालो होतो, तुम्ही. प्लीज, माझं खोटं सांत्वन करू नका. न कळत का होईना तुमच्या तोंडून सत्य बाहेर पडले. अहो रमाबाई, मात्र हे रहस्यच राहू द्या. माझी शपथ आहे तुम्हाला. माझ्या मरणाचं कुणाजवळही बोलू नका. रमाबाई, कुणाजवळही बोलू नका. कुणाजवळही बोलू नका. अहो रमाबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी माझ्याबद्दल बोलत होतो, तुमच्याबद्दल नव्हतं बोलत.